सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 19मधील प्रकरण 23चे आपण वाचन करणार आहोत. मित्र हो, या प्रकरण 23चं जे हेडिंग आहे ते हेडिंग आहे महाड येथील धर्मसंघर्ष व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी. महाड येथील धर्मसंघर्ष व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी. तर यामध्ये बाबासाहेब काय लिहितात? कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन संपल्यानंतर महाड येथील ब्राह्मण्यग्रस्त हिंदू गावगुंडांनी केलेल्या दंग्याची हकीकत आम्ही बहिष्कृत भारताच्या मागल्या अंकी दिली होती. महाड म्युनिसिपाल्टीने सार्वजनिक ठरवलेल्या चौदार तळ्यावर पाणी भरल्यामुळे मारहाण झाली ही बाब केवळ पाण्याची सोय या दृष्टीने क्षुल्लक आहे असे कदाचित म्हणता येईल व भालाकाराप्रमाणे ती नळ लावून अगर अन्य प्रकारचे सोडे उपाय योजून मिटता येईल. भालाकार म्हणजे भाला नावाचं जे पत्र आहे, पेपर आहे, ते पेपर चालवणारे जे लोक आहेत ते म्हणजे भालाकार. भालाकाराप्रमाणे नळ लावून अगर अन्य प्रकारचे सोडे उपाय योजून ते पाण्याची जर कारण असेल तर ते मिटवता येईल. पण दुसऱ्या दृष्टीने ही बाब क्षुल्लक नसून अत्यंत महत्त्वाची आहे, कारण एका मोठ्या प्रश्नाशी तिचा संबंध पोहोचतो. अस्पृश्य लोक पाणी घेण्याकरिता चौदार तळ्यावर गेले म्हणून मारामारी झाली असे म्हटल्याने घडलेल्या प्रकारचे खरे स्वरूप उघडे होत नाही. झालेल्या प्रकारचे खरे स्वरूप अगदी निराळे आहे. त्यास दंगा म्हणण्यापेक्षा धर्मसंघर्ष म्हणणे जास्त यथार्थ होईल असे आमचे मत आहे. कारण हिंदू समाजाचे घटक व हिंदू धर्माचे अनुयायी या नात्याने इतर हिंदू जातीच्या मानाने आपण सारख्या योग्यतेचे अधिकारी असून आपले हक्क सारखे आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याविषयीचा प्रश्न पाणी प्रकरणाच्या मुळाशी होता हे खास आहे. बाबासाहेब लिहितात की हा जो महाडचा धर्मसंघर्ष आहे हा केवळ पाण्याचा संघर्ष नसून तर हा धर्मसंघर्ष आहे असं बाबासाहेब आंबेडकर लिहितात. आणि त्याचं कारण बाबासाहेब लिहितात, कारण हिंदू समाजाचे घटक व हिंदू धर्मांचे अनुयायी या नात्याने इतर हिंदू जातींच्या योग्यतेचेच आपल्याला सुद्धा अधिकार आहेत, आपले हक्क आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याच्या विषयीचा प्रश्न पाणी जे प्रकरणाचं जे मूळ आहे त्या मुळाशी आहे. पुढे बाबासाहेब लिहितात, या प्रश्नास महाड येथील वरिष्ठ हिंदूंनी धिंगाणा घालून नकारार्थी उत्तर दिले आहे. हे आता जगजाहीर झाले आहे. बाबासाहेब समोर लिहितात की हे जे वरिष्ठ हिंदू आहेत या वरिष्ठ हिंदूंनी हा जो प्रश्न उपस्थित झाला की आम्ही हिंदू आहोत की नाही आहोत, म्हणजे हिंदू धर्माचे अनुयायी किंवा हिंदू धर्माचे घटक आहोत की नाही आहोत, हा जो प्रश्न आहे मूळ, या प्रश्नाचं उत्तर वरिष्ठ हिंदूंनी धिंगाणा घालून नकारार्थी उत्तर दिलं आहे. पुढे बाबासाहेब काय लिहितात, तर वरिष्ठ हिंदूंच्या या दृष्ट वर्तनाचा आम्हास तरी मोठा अचंबा वाटतो. इतर देशात अशा प्रकारचे धर्मसंग्राम झाले नाहीत असे नाही, परंतु ते सर्व विचारभेदामुळे झाले होते. या देशात वैदिक धर्मानुयायी व बौद्ध धर्म अनुयायी तसेच युरोपात हिदन व ख्रिस्ती व महमदी यांच्यामध्ये जी धर्मयुद्ध वेळोवेळी झाली त्यांना उभय धर्मातील विचारभेदच कारणीभूत होता. म्हणजे वेळोवेळी या अनेक ठिकाणी जे धर्मयुद्ध झाली तर त्याच्यातील विचारभेद जो होता तो विचारभेदच कारणीभूत होता. पुढे बाबासाहेब लिहितात, परंतु महाड येथील धर्मसंघर्ष हिंदू धर्माच्या तत्वाविषयी मतभेद उत्पन्न झाल्यामुळे झाला असे म्हणता येणे शक्य नाही. महाड येथील धर्मसंघर्षात उभय पक्षाचे लोक धर्मसंप्रदायाच्या दृष्टीने एकच होत हे निर्विवाद आहे. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की हा जो मतभेद आहे महाड येथील धर्माचा तो हिंदू धर्माच्या तत्वविषयी मतभेद उत्पन्न झाल्यामुळे झाला असे म्हणता येणे शक्य नाही. कारण काय, तर महाड येथील धर्मसंघर्षात उभय पक्षाचे लोक हे धर्मसंप्रदायाच्या दृष्टीने एकच होते हे निर्विवाद आहे. असे असताना काही धर्मबंधूंनी आपल्या दुसऱ्या धर्मबंधूस तुम्ही सामाजिकदृष्ट्या आमच्या खालचे आहात, तुमच्या संसर्गाने आमचा अधःपात होईल हे सिद्ध करण्यासाठी दंडेली करावी हे पाहून कोण्याही परकीय माणसास विस्मय वाटेल याबद्दल शंका नाही. पाश्चिमात्य राष्ट्रात सामाजिक समतेस केव्हाही अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे बाबासाहेब लिहितात, पाश्चिमात्य राष्ट्रात सामाजिक समतेत केव्हाच अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे. मी इतरांच्या बरोबरीचा तर आहेच, पण त्यापेक्षा लाख दरहेच बेहत्तर आहे असे दरिकाची भावना असते. कोण कोणाच्या वरचा नाही व कोण कोणाच्या खालचा नाही अशा समबुद्धीने सामाजिक व्यवहारात दरेक व्यक्तीची नांदणूक असते.
मतदानाच्या हक्काच्या विस्तृततेमुळे राजकीय समताही स्थापन करण्यात आली आहे. जेणेकरून कोणी कोणावर राज्य करतो ही भावना नष्ट होऊन तिच्याऐवजी आपण करू तसे राज्य ही भावना अधिष्ठित झालेली दृष्टीत पडते. इतकेच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या एक दुसऱ्याच्या समान असता आर्थिकदृष्ट्या एक दुसऱ्याच्या असमान का असावा अशा वादास तेथे सुरुवात होऊन, तेथे म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सुरुवात होऊन सामाजिक व राजकीय समतेच्या पाठोपाठ आता आर्थिक समानता प्रस्थापित होण्याची सूचने तेथे पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये दिसू लागली आहेत. खरे म्हटले असता ख्रिस्ती किंवा मुसलमानी धर्मशास्त्र हे समतेच्या तत्वांचा पुरस्कार करणाऱ्यांपैकी नव्हत. त्यांच्या तत्वज्ञानाची मर्यादा अगदी आकुंचित आहे. सारी माणसे ईश्वराची लेकरे आहेत व परमेश्वराच्या दृष्टीला ती समसमान आहेत, एवढेच काय ते त्यांचे सांगणे आहे. तर त्या धर्मांचे काय म्हणणे आहे तर बाबासाहेब लिहितात की सारी माणसे ईश्वराची लेकरे आहेत व परमेश्वराच्या दृष्टीला ती समसमान आहेत, एवढेच काय तर ते त्यांचे सांगणे आहेत. माणसे हे आपापसात एकमेकांच्या दृष्टीने समसमान आहेत इतके प्रतिपादनापर्यंत त्यांची मजल गेलेली नाही. बाबासाहेब लिहितात की परमेश्वराच्या दृष्टीने ते समसमान आहेत इथपर्यंत त्यांची दृष्टी आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात माणसे हे आपापसात एकमेकाच्या दृष्टीने समान आहेत इतके म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली नाही. जे इतर हिंदू धर्म आणि ख्रिस्ती धर्माबद्दल बाबासाहेब लिहितात. पुढे हिंदू धर्माचा सिद्धांत काय आहे ते थोडं बाबासाहेब सांगतात. तर हिंदू धर्माचा सिद्धांत ख्रिस्ती व महमदी धर्माच्या सिद्धांतापेक्षा कितीतरी पटीने समतेच्या तत्वाला पोषक आहे. माणसे ईश्वरांची लेकरे आहेत एवढ्यावरच न थांबता ती ईश्वराचीच रूपे आहेत असे मोठ्या निर्भीडपणे हिंदू धर्म सांगत आहे. ते केवळ ईश्वराची लेकरं नाहीत तर ते ईश्वराची रूपे आहेत. जेथे सारीच ईश्वराची रूपे आहेत तेथे कोणी उच्च कोणी नीच असा भेदभाव करणे शक्य नाही. हे त्या धर्माचे एक महान ओजस्वी तत्व आहे, कोणासही नाकबूल करता यावयाचे नाही. समानतेचे साम्राज्य स्थापन होण्यास यापेक्षा दुसरा मोठा आधार सापडणे कठीण आहे. पुढे बाबासाहेब लिहितात असे असताना जी सामाजिक समता ख्रिस्ती व महम्मदी राष्ट्रातून दिसून येते तिचा हिंदू समाजात कुठे मागमूसही नसावा व ती प्रस्थापित होण्याचे पवित्र प्रयत्न चालू असता हिंदू धर्मीय म्हणवणाऱ्या लोकांकडून अडथळा करण्यात यावा. यावरून हिंदू धर्मीय लोकांस खऱ्या हिंदू धर्माची किती थोडी ओळख आहे हे दिसून येते. एकधर्मीय लोक विधर्मीय लोकांप्रमाणे एकांमेकांसंबंधाने अशा प्रकारे द्वैतभाव बाळगतात. याचे समर्थन करताना हिंदू धर्माभिमानी लोक असा मुद्दा मांडतात की हिंदू धर्माची दोन अंगे आहेत, एक तत्वज्ञान व दुसरा आचार. हिंदू धर्माचे जे लोक आहेत हे असे द्वैतभाव बाळगताना त्याचे समर्थन करताना जे हिंदू धर्माभिमानी लोक आहेत ते असा मुद्दा मांडतात की हिंदू धर्माचे दोन अंग आहेत आणि ते अंगे काय तर एक म्हणजे तत्वज्ञान आणि दुसरे म्हणजे आचार. त्यापैकी तत्वज्ञानाच्या दृष्टीने जरी अस्पृश्य लोक स्पृश्यांच्या समान असले तरी आचरणाच्या दृष्टीने ते असमान नव्हे अपवित्र आहेत. पुढे म्हणून त्यांच्याशी व्यवहार करणे हा अधर्म होय. रूढीर्बलियासी असे म्हणून जर धार्मिक बाबतीत तत्वज्ञान झुगारून द्यायचे व नुसता आचार पाळायचा हे रास्त आहे तर राजकीय बाबतीतही तोच न्याय लागू का नसावा. बाबासाहेब लिहितात जर धार्मिक बाबतीत जर तत्वज्ञान झुगारून द्यायचे नुसता आचरण पाळायचा हेच रास्त आहे हेच जर बरोबर आहे तर राजकीय बाबतीतही तोच न्याय लागू का नसावा. राणीच्या जाहीरनाम्यातील तत्वे अंमलात आणणे अशक्य आहे असे जर एखाद्या कर्झन साहेबासारख्या कट्टर साम्राज्यवाद्याने म्हटले असता जे लोक संतापून नुसती तत्वे काय साठायची आहेत काय असा प्रश्नचिन्ह उभारतात. अशी हाकाटी करून म्हणजे साम्राज्यवाद्याने म्हटले जर कर्नल साहेबासारख्या कट्टर साम्राज्यवाद्याने जर म्हटले तर म्हणतात नुसती तत्वे काय चाटायची आहेत अशी हाकाटी करून नंगा नाचण्यास कमी करीत नाहीत. त्याच लोकांनी आचारात्मक धर्माला प्राधान्य देऊन वेदांत उर्फ तात्विक धर्म व्यवहाराला उपयोगी नाही असे म्हणावे हा निर्लज्जपणा नव्हे काय. धर्माची वरीलप्रमाणे दोन अंगे आहेत हे मत जरी मान्य केले तरी कोणत्याही धर्माचा आचरात्मक भाग त्या धर्माच्या तत्वज्ञानावरच अधिष्ठित असला पाहिजे हे विसरता कामा नये. तसे जर नसेल तर त्या धर्माला अंतिम ध्येय नाही असेच म्हणावे लागेल. समाजाचा आचारात्मक धर्म जर त्या समाजाच्या विचारात्मक धर्माच्या नागरात जखडलेला नसेल
तर तो समाज होका यंत्राशिवाय समुद्रात लोटून दिल्यासारखा एखाद्या जहाजाप्रमाणे कुठे वाहत जाईल व कोणत्या खडकावर आदळेल याचा नेम नाही. या न्यायाने पाहता वेदांतात जर नीतीचे व धर्माचे सिद्धांत सांगितले आहेत आणि व्यवहारात जर नीतीचे व धर्माची आवश्यकता असेल तर वेदांत धर्म व्यवहार उपयोगी नाही असे म्हणण्याऐवजी तो व्यवहार उपयोगी करण्याचे धैर्य या दुबळ्या लोकांत नाही असे म्हणावे लागेल. म्हणजे बाबासाहेब लिहितात की वेदांमध्ये वेदाचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत सांगतात, ते सिद्धांत व्यवहारात जर लागू होत नसतील तर तो धर्म व्यवहार उपयोगी नाही असे म्हटल्याऐवजी तो व्यवहाराच्या उपयोगामध्ये कसा आणता येईल अशा संबंधीचा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. आणि पुढे बाबासाहेब म्हणतात की असे व्यवहार उपयोगी करण्याचे धैर्य या दुबळ्या लोकात नाहीत असेच म्हटले पाहिजे. आम्ही असे म्हणत नाही की धर्मातील आचार व विचार याचा नेहमीच मिलाप झालेला असतो. कधीकधी त्यांच्यात फारकत झालेली नजरेस येते. परंतु जेव्हा धर्माचे आचार त्या धर्माच्या विचारांच्या विरोधी असतील तेव्हा धार्मिक आचारांमध्ये फेरबदल करून ती धार्मिक विचारांशी सुसंगत करून घेणे अत्यंत आवश्यक असते. खुद्द टिळकांनी एके ठिकाणी म्हटले आहे, आचारात्मक हिंदू धर्माचे जे लक्षण वर दिले आहे ते खेरीज धारणात धर्म यतोद्भुदय निश्रेयस्य सिद्धी सधर्म अशी हिंदू धर्मशास्त्रकारांनी स्वीकारलेली धर्माची जी दुसरी तत्वे आहेत तदनुकूल आचरणात फेराफार करण्याचा हिंदू धर्मातील शिष्टांश हिंदू धर्मशास्त्रकारांनी जो अधिकार दिला आहे आणि हा अधिकार शास्त्रोक्तरित्या बजावून स्वतःच्या उदाहरणाने परंपरागत आचारात शिष्ट जो काही फरक करतात तो लोकांस मान्य होऊन पुढे तो परंपरागत धर्माचाच एक भाग होत असतो. बाबासाहेब लिहितात की हिंदू धर्मामध्ये आचरणामध्ये बदल करण्याकरिता जो शास्त्रांमध्ये जो अधिकार दिला आहे जर त्या अधिकाराचा उपयोग केला तर तो उपयोग केल्यामुळे काय होईल, स्वतःच्या आचरणामुळे ते परंपरागत आचरणामध्ये जर आलं तर काही कालांतराने तो परंपराचा म्हणजे ती जी परंपरा आहे ती धर्माचाच एक भाग ठरत असते. आमच्या इकडील ब्राह्मण्यग्रस्त लोकांच्या मनाला टिळकांच्या मताचा मोठा धीर वाटतो म्हणून आम्ही टिळकांच्या नावाचा मुद्दाम उल्लेख केला आहे. खरे म्हटले असता बुद्धिवादाला कोणाचाच आधार नको. बाबासाहेब लिहितात, खरं जर पाहिलं तर जो बुद्धिवादी असतो त्याला कोणाचाच आधार नको इतका तो यथार्थ आहे. तसे जर नसेल तर प्राचीन आचारास कवटाळणे हाच धर्म होऊन बसेल व आचार श्रेयस्कर नसतील तर केव्हाच लुप्त व्हायचे नाहीत. मग अस्पृश्यतेसारख्या अतिनिंद्य व घोर रिवाज अनादिसिद्ध एवढ्याच कारणावरून अबाधित चालू राहतील. परंतु हा नवा आचार धर्म कोणी घालून द्यायचा, म्हणजे हा जो नवा आचार धर्म आहे सगळ्यांना समान मानण्याचा हा कोणी घालून द्यायचा, तो शिष्ट लोकांनी घालून द्यायचा आहे असे आमचे मत आहे. बाबासाहेब म्हणतात तो शिष्ट लोकांनी घालून द्यायचा आहे असे आमचे मत आहे. पुढे बाबासाहेब लिहितात, व ते टिळकाचेही होते हे वर दिलेल्या उतार्यावरून उघड होत आहे. तेव्हा या लोकांनी महाडच्या प्रसंगी काय केले असा साहजिक प्रश्न उद्भवतो. आम्हास असे वाटते की तोंडाने मनुष्य ईश्वराचे रूप आहे असे म्हणायचे व मनाने मात्र तो अमुक एका जातीत जन्मल्यामुळे त्यास अपवित्र मानायचे. हा हिंदू धर्मावर येणाऱ्या दांभिकपणाचा आरोप नाहीसा करण्यास या शिष्ट लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे होता. अस्पृश्यांचा धिक्कार करून आपल्या उज्ज्वल धर्माला काळीमा लावणाऱ्या पापाचरणी धर्मवेड्या लोकांच्या असल्या अधम कृत्यापासून परावर्तन करणे हे त्यांचे कर्तव्य होते. हिंदू समाजाची भरती अजिबात बंद झाली असून त्याला सारखी आहोटी लागली आहे हे उघड्या डोळ्यांनी पाहत असता हिंदू धर्मात आहे त्याचा छळ करून लोकविग्रह करण्याचे दृष्ट प्रयत्नास आळा घालून त्यांना न्यायाने व समतेने वागून लोकसंग्रह करण्याचा धडा या शिष्ट लोकांनी अशा वेळी घालून देणे आवश्यक होते. यास कोणी ना म्हणेल असे वाटत नाही. पण या शिष्ट म्हणणाऱ्या मतिमंद लोकांनी यापैकी एकही गोष्ट केली नाही. उलट आपले कर्तव्य बजावण्याच्या वेळ आली असता जाणून बुजून शिंगे मोडून वासरात शिरण्याचा नीच प्रयत्न झाला आहे. अस्पृश्यांनी पाणी घेतल्यामुळे कलह करण्यावरच त्यांनी ही गोष्ट थांबवली असती तर आम्हास त्यांचे फारसे वाईट वाटले नसते. आम्हाला ज्या गोष्टीचा विशेष संताप आला आहे ती शिष्टांनी तळ्याची शुद्धी करून प्रतिगामी धोरणाचे अवलंबन केले आहे. म्हणजे आम्हाला केवळ विरोध केला असता तर वेगळी गोष्ट आहे,
परंतु तळ्याचे शुद्धीकरण करून त्यांनी प्रतिगामी धोरणाचे अवलंबन केले आहे. अस्पृश्य लोक निधड्या छातीने तळ्यावर जाऊन आपल्या देहाची पवित्रता सिद्ध करून देण्यास प्रवृत्त झाले असता तळ्याची शुद्धी करून त्यात येऊन अस्पृश्य हे अपवित्र आहेत व त्यांचा संसर्ग झाल्याने भ्रष्टाकार होतो, याचा कायमचा ठसा मारावा, हाच त्यांच्या शुद्धी समारंभाचा उद्देश होता, हे उघड आहे. बाबासाहेब लिहितात की अस्पृश्य हे अपवित्र आहेत व त्यांचा संसर्ग झाल्याने भ्रष्टाकार होतो, असा ठसा त्यांना मारायचा होता. हे एवढं करण्याकरता त्यांनी तो कार्यक्रम केला. शुद्धी समारंभ करणाऱ्या या पाजी लोकांनी अस्पृश्य लोकांची बदनामी केली आहे असे म्हणावयास काहीच हरकत नाही व या बेगुमानपणे बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर इलाज का करू नये असाही प्रश्न उद्भवतो. पण ती गोष्ट बाजूस ठेवली तरी शुद्धी करणाऱ्यांनी एक गोष्ट सिद्ध करून दिली आहे, तीही की अस्पृश्यांनी मुसलमान झाल्यास भ्रष्टाचाराचा प्रश्नच उरणार नाही, कारण मुसलमानांनी पाणी भरले असता भ्रष्टाचार होत नाही, याची साक्ष चालू वहिवाट देत आहे. या कृत्यास धर्मद्रोहाखेरीज दुसरे कोणते नाव द्यावे हे आम्हास सुचत नाही. शुद्धी करून परधर्मात गेलेल्यांना हिंदू धर्मात परत आणण्याची एका हाताने खडापट करायची व दुसऱ्या हाताने स्वधर्मात असलेल्यांना चीड आणण्याचे वर्तन करायचे, हे काही शुद्धीवर असलेल्या माणसाचे लक्षण नव्हे. स्वामी श्रद्धानंद यांच्या जीवित कार्याचे हे स्मारक नसून त्या थोर पुरुषाने आरंभलेल्या कार्यांचा विचका आहे असे आम्हास वाटते. शुद्धी संघटन चळवळीसंबंधी आमचे असे मत आहे की हिंदू लोकांना आजच्या काळी शुद्धीपेक्षा संघटनेचीच विशेष जरुरी आहे. शुद्धीने संख्याबळ वाढेल हे खरे आहे, पण आज जेथे जेथे हिंदू मुसलमानांपुढे हार खावी लागत आहे, याचे कारण हिंदू अल्पसंख्याक आहेत म्हणून नव्हे. बल हे नेहमीच संख्येवर अवलंबून असते असे नाही. आमच्या मते खरे बल निश्चयात आहे. बाबासाहेब लिहितात की आमच्या मते खरे बल जे आहे हे निश्चयात नाही, समुच्चयात निश्चयात आहे, समुच्चयात नाही. ज्या लोकांचा एक निश्चय झाला, मग ते अल्पसंख्याक जरी असले तरी कोणत्याही प्रसंगी ते सहसा डगमगणार नाहीत. मुसलमानांचे बल तरी कशात आहे याची चौकशी केली असता हेच सिद्ध होते की त्यांचे बल समुच्चयात नसून ते निश्चयात आहे. हे म्हणणे जरी यथार्थ असेल तर शुद्धीपेक्षा संघटनेचीच हिंदू समाजात विशेष जरुरी आहे, हे निर्विवाद आहे. आता हिंदू जनतेचा एक निश्चय व्हावा असा जर संघटनेचा अंतिम हेतू असेल तर तालीम, आखाडे इत्यादी बाह्योपचाराने कार्यसिद्धी व्हायची नाही. ज्या जातीभेदामुळे व अस्पृश्यतेमुळे हिंदू समाजाची संघशक्ती क्षय पावली आहे, परस्पर विषयक आपलेपणा नष्ट झाला आहे, एका जातीचे हितसंबंध दुसऱ्या जातीशी विरोधी झाले आहेत, जो जातीभेद व ती अस्पृश्यता नष्ट झाल्याखेरीज एकनिश्चयात्मक बलसंवर्धनाचे कार्य घडून येणार नाही. बाबासाहेब लिहितात, परस्पर विषयी आपलेपणा नष्ट झाला आहे, एका जातीचे हितसंबंध दुसऱ्या जाती विरोधी झाले आहेत, तो जातीभेद व अस्पृश्यता नष्ट झाल्याखेरीज हे जो परस्पर विषयक आपला जो अस्पृश्यतेमुळे परस्पर विषयक आपलेपणा जो नष्ट झाला आहे, तो अस्पृश्यते आणि जातीभेद नष्ट केल्याखेरीज तो जाणे आता शक्य नाही. पण तो जातीभेद व ती अस्पृश्यता नष्ट करण्याऐवजी जातीतील फूट व दुही कायम ठेवून संघटना करण्याऐवजी विघटना करण्यात येते, हे महाड येथील घडलेल्या प्रकारावरून दिसून येत आहे. ही हिंदू धर्मावरील आणीबाणीची वेळ असताना या शिष्ट लोकांनी, म्हणजे हे जे वरिष्ठ लोक आहेत, त्यांनी जे निंद्य व बेजबाबदारपणाचे वर्तन केले त्याबद्दल आम्हास मुख्यत्वे जे लिहायचे आहे ते हेच की अशा प्रकारच्या होणाऱ्या दंग्यात विशेषतः ब्राह्मणेतर लोकच अशा प्रकारच्या होणाऱ्या दंग्यात विशेषतः ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण सोडून जे लोक असतात तेच प्रामुख्याने भाग घेतात. तर अशी नेहमीची गत आहे. याचा अनुभव आम्हास महाड येथे प्रत्यक्ष पाहावयास मिळावा. त्यांनी महाड येथे मारामारी केलीच, पण त्यांच्या जातभाईंनी गावोगावी अस्पृश्यांचा सारखा छळ चालवला आहे, हे आमच्याकडे येत असलेल्या बातम्यावरून उघड होत आहे. हे लोक इतके आडमोठे असतात की मारहाण करण्यास व बायकांची विटंबना करण्यास त्यांना काहीच वाटत नाही. असमानतेचे उच्चाटन करून समानतेच्या पायावर हिंदू समाजाची रचना करण्याकरिता अवतार घेतलेल्या ब्राह्मणेतर पक्षात समाविष्ट झालेल्या जनतेच्या हातून असे नीच वर्तन घडावे. बाबासाहेब लिहितात, असमानतेचे उच्चाटन करून
समतेच्या पायावर हिंदू समाजाची रचना करण्याकरिता अवतार घेतलेल्या ब्राह्मणेतर पक्षांत समाविष्ट असलेल्या जनतेच्या हातून असे नीच घर्तन घडावे हे त्या पक्षाच्या उज्ज्वल तत्वांना काळिमा लावणारे आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. ब्राह्मणेतर पक्षासंबंधाने आमचे विचार आम्ही स्वतंत्रपणे मांडणार आहोत. त्यावेळी त्या पक्षाच्या जबाबदारी संबंधाने आम्हाला जे काही लिहायचे आहे ते आम्ही लिहूच. पण महाड येथील दंग्यात जी विलक्षण गोष्ट आमच्या निदर्शनात आली ती ही की खुद्द शेठजी व भटजी गांधी टोपी व टिळक शर्ट घालून ब्राह्मण्य रक्षणास काट्या घेऊन पुढे आले होते. म्हणजे आम्ही महाड येथील दंग्यात जी विलक्षण गोष्ट आमच्या निदर्शनात आली ती ही की खुद शेठजी व भटजी गांधी टोपी व टिळक शर्ट घालून ब्राह्मण्य संरक्षणार्थ काठ्या घेऊन पुढे आले होते. इतकेच नव्हे तर गावोगावी याच लोकांनी आमचे तंटे बाटले तुमच्या विहिरी सांभाळा, आमचे तळे बाटले तुमच्या विहिरी सांभाळा असे संदेश पाठवले व खेडोखेडी अल्पसंख्याक असणाऱ्या अस्पृश्यांविरुद्ध बहुसंख्याक ब्राह्मणेतर जनतेस चिथावून दिले. ब्राह्मण्य संरक्षणार्थ धावून येणाऱ्या या शेठजी भटजीचे त्यांच्या पराक्रमाबद्दल आम्ही अभिनंदन करतो. पण आम्हास त्यांना एक गोष्टची आठवण करून देणे भाग पडत आहे. ब्राह्मणेतर जातीत समाविष्ट झालेल्या जाती या हल्लीच्या काळी तरी भाकडाप्रमाणे निर्भूत आहेत. बाबासाहेब लिहितात की ब्राह्मणेतर जातीत समाविष्ट झालेल्या जाती या हल्लीच्या काळी तरी भाकडाप्रमाणे निर्बुद्ध आहे. तर माकडाप्रमाणे निर्बुद्ध आहेत. माकडाच्या हाती कोलीत दिल्यापासून आत्मघात होणार हे या शेठजी भटजींनी पक्के लक्षात ठेवावे. याच ब्राह्मणेतर जनतेने एकेकाळी घाटावरील शेठजीची नाके कापून त्यांच्या घरादारांची राखरांगोळी केली हे इतिहास प्रसिद्ध आहे. बाबासाहेब लिहितात की हे जे शेठजी भटजी लोक आहेत या शेठजींनी नाके कापून त्यांच्या घरादाराची राखरांगोळी केली आहे हा इतिहास प्रसिद्ध आहे. जो प्रकार घाटावर घडला तोच घाटांखाली घडणार नाही हे कोणी सांगू शकेल. जे लोक आज आपल्या हातातील दांडे म्हणून वागत आहेत, जे लोक आपल्या हातातील दांडे म्हणून वागत आहेत तेच उद्या आपले काळ होतील हे त्यांनी ध्यानात ठेवावे. नुकतेच एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तारीख 29/3/1927 केसरीच्या अंकात या माकडांनी आपल्या हातचे कोलीत ब्राह्मणांच्या घरावर कसे फिरवले याची हकीकत देऊन केसरीने प्रासंगिक बोल या आपल्या सदराखालील आपले विचार प्रकट केले आहेत. खालील उतारा त्यातून घेतला आहे. सत्यशोधक समाजाचे पुढारी समतेची मोठमोठे तत्वे बोलतात, पण खेड्यापाड्यांतून सत्यशोधकी मताचे वारे शिरल्याबरोबर तेथील वातावरण जातीद्वेषाने भरून जाते व ब्राह्मणाचं जीवित असह्य होते. सत्यशोधकी लेखकाच्या जिभेवर बुद्ध, ख्रिस्त, गांधी इत्यादी थोर व्यक्तीचे नावं खेळत असतात, पण गावोगावी चाललेल्या द्वेषमूलक व अत्याचारी वृत्तीच्या सत्यशोधकांचा निषेध किंवा त्यांच्या दुष्कृत्यास आळा घालण्याचा यंकिंचितही प्रयत्न हे पुढारी किंवा लेखक करीत नाहीत. त्यामुळे सत्यशोधक म्हणजे जातीद्वेष पसरून अत्याचारी वृत्तीचा प्रसार करणारे असा अर्थ समाजात रूढ झाला आहे. खेडेगावातील सत्यशोधकांच्या उपद्रवासंबंधी दर आठवड्यास आमच्याकडे तक्रारी येतात. त्यास बहुतेक बाहेरून येणारा ब्राह्मणेतर शाळा मास्तर हा सर्व उपद्रवास प्रेरक झालेला असतो. लेखक लिहितात की त्यास बहुतेक बाहेरून येणारा ब्राह्मणेतर शाळा मास्तर हा सर्व उपद्रवास प्रेरक झालेला असतो. हा शाळा मास्तर आल्यापासून 1-2 वर्षाच्या आतच गावात असलेल्या शांततेचे व सलोख्याचे वातावरण बिघडून टाकतो आणि समतेच्या उच्च तत्वाच्या ऐवजी अत्याचारी जातीद्वेषाचे भूत मानसोक्त थैमान करू लागते. मसाल्याकरिता या अनेक हकीकतीपैकी एक हकीकत देतो. गावात लोकसंख्या सुमारे 1000 आहे. गावापैकी 30 ब्राह्मण, 200 मराठे, बाकीचे धनगर, महार वगैरे. या गावात सत्य समाजाचे वारे 2 वर्षापासून खेळू लागले आहे. हे इतके दिवस दुस्मत होते, पण आता त्याने पेट घेतला आहे. सत्य समाजिस्ट पुढारी हा तेथील शाळा मास्तर आहे. गावातील पुष्कळशे अशिक्षित लोक त्या मास्तराच्या सांगण्याप्रमाणे वागतात. माझी हीच शेतकऱ्यास विनंती, सोडा भटाची संगती, असली ब्रह्मद्वेषी गाणी मुलांच्या हाती देण्यात येत आहेत.
16 भटाची संगती अशी ब्रह्मद्वेषी गाणी मुलांच्या हाती देण्यात येत आहेत. ब्राह्मण मारवाडी लोकांच्या बायकास घराबाहेर पडणे कठीण झाले तरी एखादी बाई बाहेर दिसली तर तिला मुलांकडून खडे मारवितात व ही हकीकत वर्तमानपत्रात अगर अधिकाऱ्यास कळवण्याचा ब्राह्मणांनी प्रयत्न केल्यास गंजी जाळणे, रस्त्यात मारहाण करणे इत्यादी अत्याचारी प्रकार सुरू होतात. ब्राह्मणांच्या बाजूस असणाऱ्या एका मुसलमान मास्तरास ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या व प्रत्यक्ष मारहाण करण्यात आली असल्या हकीकती गावगावी नावगाव देऊन प्रसिद्ध केल्यास अल्पसंख्य ब्राह्मणास अधिकच त्रास होण्याचा संभव असल्यामुळे वरील पत्रातून नाव आणि गाव गाळले आहे. सत्यशोधक पुढारी व त्याच्या शाश्विक समतेच्या वक्पा वाटपास भाळलेले काही अनुभवी ध्येयवादी यांच्यापुढे या गोष्टी मांडूनही, म्हणजे सत्यशोधक जे पुढारी आहेत आणि त्यांना भाळलेले जे अनुभवी ध्येयवादी यांच्यापुढे या गोष्टी मांडूनही ते याबद्दल फारसा विचार करत नाहीत. तेव्हा ब्राह्मण समाजाने या गोष्टीचा विचार करून काहीतरी धोरण निश्चित केले पाहिजे. काही खेड्यातील ब्राह्मण लोक खेडी सोडून जातात तर काही या जाचात कसेबसे दिवस कंठीत असतात. अकोल्यास भरणाऱ्या बृहन महाराष्ट्र ब्राह्मण परिषदेने या प्रश्नाचा विचार करणे जरुरी आहे. या कामासंबंधी एखादी मध्यवर्ती मंडळ नेमून त्याने सर्व ठिकाणी तक्रारी संबंधीची माहिती गोळा करावी व ती वारंवार सरकारच्या व लोकांच्या नजरेस आणावी आणि वरिष्ठ अधिकारी चौकशी करण्यास तयार असतील तर त्यास व्यक्तींची नावे कळवावी. सरकारकडे केलेल्या तक्रारींचा फारसा उपयोग होत नाही हे आजपर्यंत दिसून आले आहे. सैतानाच्या तोंडचे हे वेद ऐकून कुणास आश्चर्य वाटणार नाही. बाबासाहेब लिहितात की सैतानांच्या तोंडचे वेद ऐकून कुणास आश्चर्य वाटणार नाही. ज्यांना न्यायाने वागण्याची बुद्धी सुचत नाही त्यांच्यावर अन्याय झाला तर कोणाला सहानुभूती वाटणार आहे. सर्पाचे डोके ठेचले तर त्याच्याबद्दल शोक कोणी करावा. वास्तविक पाहता खेडोपाडी अस्पृश्य लोकही अल्पसंख्याक आहेत व त्यांच्यावरही ब्राह्मणेतर जनतेकडून जोरजुलूम करण्यात येतो. समदुःखी म्हणून ब्राह्मणांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल त्यांना वाईट वाटायलाच पाहिजे, पण आज तसे वाटणे शक्य नाही. जो त्यांच्यावर प्रसंग आल्यास त्यास सहाय्य करील, त्यावर प्रसंग गुदरला असता ते त्यास सहाय्य करतील हे उघड आहे. पण भटेजींना आपल्या भीषण भविष्यकाळाची पूर्ण जाणीव कुठे झाली आहे? तशी जाणीव झाली असती तर त्यांनी अस्पृश्यांशी अशा प्रकारचे वर्तन केले असते असे मुळीच संभवत नाही. पण हा प्रश्न त्यांच्याच तारणोपायाचा असून तो त्यांनी सोडावयाचा आहे. आम्हास त्यांना एवढेच सांगायचे आहे की आजवर महात्मा गांधीप्रमाणे अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील मोठा कलंक आहे असे आम्ही मानत होतो, पण आता आमची दृष्टी फिरली आहे व तो आमच्या नरदेहावरील कलंक आहे असे आम्ही समजतो. हा हिंदू धर्मावरील कलंक आहे असे जोपर्यंत आम्ही मानत होतो तोपर्यंत तो काढून टाकण्याचा कार्य आम्ही तुमच्यावर सोपवले, तुमच्यावर म्हणजे हिंदू धर्मीय लोकांवर सोपवले होते व आमच्यावरील कलंक आहे अशी आमची जाणीव झाल्यामुळे तो धुवून काढण्याचा पवित्र कार्य आता आम्ही स्वीकारले आहे. या कार्याच्या सिद्धीप्रित्यर्थ आमच्यापैकी काही जणांना आत्मयज्ञ करावा लागला तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. म्हणजे हे जे अस्पृश्यता नष्ट करण्याकरता आमच्यापैकी काही लोकांना आत्मयज्ञ करावा लागला तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. तुम्ही तडे शुद्ध करून आमची अपवित्रता सिद्ध करण्याचा महाळ येथे जो नीचतम प्रयत्न केला तसा आणखी हवा तर करा, पण आम्ही पवित्र आहोत हे तुमच्याच मुखे वधवून घेतल्याशिवाय आमची शांती होणार नाही. तुम्ही हिंदू धर्माला लावलेला कलंक आम्ही आपल्या रक्ताने धुवून टाकावा. तुम्ही हिंदू धर्माला लावलेला कलंक आम्ही आपल्या रक्ताने धुवून टाकावा असा जर ईश्वरी नेमानेम असेल तर आम्ही स्वतःच अत्यंत भाग्यवान समजतो व अशी पवित्र कार्याचे दूत आपण होणार आहोत या भावनेने आम्ही निर्भय झालो आहोत. महाळ येथे मारामारी होऊन अस्पृश्यांना दुखापती झाल्या याबद्दल आम्हास मुळीच वाईट वाटत नाही. केवळ मारामारी या दृष्टीने जर कशाचे वाईट वाटत असेल तर हेच की महाळ येथे जमलेल्या अस्पृश्यांनी हातची संधी दडवली. त्यांनी जर मनावर घेतले असते तर तेथे वचपा काढण्यास संधी नामी होती. म्हणजे त्यांनी जर मनावर घेतले असते तर वचपा काढण्याची संधी नामी होती. पण आम्ही मारामारी या दृष्टीने या पाणी प्रकरणाकडे मुळीच पाहत नाही. आम्ही त्या समतेच्या तत्वासाठी मांडलेल्या धर्मविद्यातील पहिले रणकंदन आहे असे समजतो. मध्यंतरी
जयापजयाचा वाटा कोणाच्या जरी हाती गेला तरी शेवटी यश हे आमचेच आहे, याबद्दल आम्हास मुळीच संशय नाही. स्वजन उद्धाराच्या तसेच स्वधर्म उद्धाराच्या महत् कार्यात यशप्राप्ती होण्यास रक्तपात होऊ नये अशी आमची उत्कट इच्छा आहे. म्हणजे हा जो स्वजन उद्धार आणि स्वधर्म उद्धार आहे, या महत् कार्यात रक्तपात होऊ नये अशी आमची उत्कट इच्छा आहे. पण नाईलाज होऊन ब्राह्मण्यग्रस्त लोकांच्या दुराग्रहांमुळे रक्तपाताचा प्रसंगच जर ओढवला तरी आम्ही माघार घेणार नाही, याची जबाबदारी केव्हाही आमच्यावर असू शकणार नाही. हे जे ब्राह्मण्यग्रस्त आणि ब्राह्मण लोक आहेत त्यांनी लक्षात ठेवावं, असा प्रकारचा इशारा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे प्रकरण आहे महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी या प्रकरणामध्ये ही सर्वच्या सर्व माहिती दिली आहे. ही जी माहिती आहे ही चळवळीतील कार्यकर्त्यांना फार मोलाची ठरेल अशी मी आशा करतो आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवाल अशी सुद्धा आशा करतो. धन्यवाद. जय भीम.